गेले 56 वर्षापासून लहानपणापासून आईबरोबर वारी करत होतो. गेले 40 वर्ष पायी वारी करतो. गेले 6 वर्ष 5 दिवसामध्ये वारी करतो आणि गेले 3 वर्ष महिन्याची वारी करतो. आणि सातत्यानं पांडुरंगाच्या दर्शनाला येणारा मी आमदार आहे. आणि मी कायम कुठल्याही पदावर असलं तर पदाची मला कुठली हे नाही, परंतु पांडुरंगाचं दर्शन हे लहानपणापासून आई बरोबर वडिलांच्या बरोबर घेतल्यामुळं सातत्यानं पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतो. रात्री कलेक्टरांनी काय आदेश काढले मला माहित नव्हतं. मी हरिद्वारला माझे मोठे बंधू वारल्यामुळं हस्ती घेऊन गेलो होतो आणि मी इथं नव्हतो. आणि मी आलो आणि मी पहाटेच येत असतो आणि सकाळी दर्शन घेऊन पुन्हा जातो. परंतु आज या ठिकाणी बकरीची सुट्टी आहे. आज सकाळी आल्यावर मला थांबावं लागलं, त्याच्याबद्दल बी काही दुःख नाही. परंतु काही VIP इतरही सोडले जातात हे मला पाहायला मिळालं. मी 1 तासभर बसलो. त्याच्यामध्ये कुठलाही VIP सोडला तर तो आमदाराबरोबरच आहे असं नाहीये, परंतु त्याची कुणाची काय पात्रता असेल, कोणी मंत्री असेल, परंतु सर्वांना कायदा एकच असतो असं मला म्हणायचंय. आणि आम्हाला सोडावा नाही किंवा सोडावा असंही काही नाही, परंतु सोडलं तर सर्व आमदार असेल, खासदार असेल त्यांना सोडावं, परंतु एखाद्याला बसून ठेवायचं हेही योग्य नाहीये. 1 तास आज मला बसावं लागलं, त्याचं दुःख आहे. कारण कायम वारी करणारा, मला वाटतं बबनदादा पाचपुते यांच्यानंतर मीच वारी करणारा, एवढा कट्टर वारी करणार आहे. माझी दिंडी सुद्धा आहे, माझी धर्मशाळा पंढरपूरला आहे. कायद्यानुसार आणि शासनाच्या कायद्यानुसार खरं तर मंदिर समिती चालते, शासनाचाच कारभार सगळा आहे. मंदिर समितीचंही आज काय इथं चालू नव्हतं. इथं सगळं काय होतं ते कलेक्टरचं होतं. मी कलेक्टरांना काय दोष देत नाही, परंतु VIP म्हणजे आमदारांचा तरी मान ठेवला जावा एवढंच मला म्हणायचंय. आम्हाला काय नाही, कारण VIP म्हणल्यावर सर्वच VIP धरतात. आमदारांचे ओळखीचे, मंत्र्यांच्या ओळखीचे, अधिकाऱ्यांच्या ओळखीचे, सगळेच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सदस्य असतात. आमचे जिल्हा परिषद असतात, नगरसेवक असतात, किंवा वेगवेगळ्या पदावर असणारे अनेक कोर्ट असतात, अनेक सरकारी वकील असतात, कुणी काय वेगवेगळे अधिकारी असतात सर्व खात्याचे. ते त्यांना VIP म्हणून सोडलं जातं, त्याबद्दल आम्हाला काही दुःख नाहीये. परंतु आज आमच्यासारख्या विधानसभा सदस्याला सुद्धा 1 तास कलेक्टरांच्या आदेशामुळे बसावं लागलं. त्याचं थोडंसं दुःख असं की वारकरी असल्यामुळं, वारकरी नसतो आणि दर्शनाला आलो असतो तर वेगळं आहे, परंतु महिन्याची वारी करणारा वारकरी आणि त्यालाही बसावंच लागलं, त्याबद्दलही काय वाटत नाही. परंतु दुःख एवढंच की 1 तास VIPचा बसावं लागतं, त्याचं दुःख. वारकरी संप्रदायाला माझे आजोबा वारकरी होते. वारकरी संप्रदायाला VIP दर्शन ही संकल्पनाच मान्य नाहीये. ते याला पूर्णविराम द्यावा का? पूर्णविराम दिला तर परंतु बडव्याचे लोक सोडले जातात. पूर्णविराम द्यावा का? पूर्णविराम काय होतं, कधी असं असतं की आम्हाला बी मीटिंग असतात, विधानसभेचं अधिवेशन असतं, कधी कधी ह्याच काळामध्ये आम्ही वारीला येतो, परंतु आम्ही सकाळी येऊन परत अधिवेशनात पोहोचतो. तर आम्हाला पूर्णविराम द्यावा असं म्हणावं असं वाटत नाही, कारण काही वेळेस कलेक्टर येतात, काही वेळेस आयुक्त येतात, वेगवेगळे पदाधिकारी येतात. 2014 साली खरं तर याच कारणांमुळे बडवे उत्पादनांना मंदिरातून बाहेर जावं लागलं. त्यानंतर पूर्ण मंदिराचं सरकारीकरण झालं. असं काही बंद नाहीये. आपण बघताय VIP दर्शनाची व्याख्याच नाहीये. नाही, बंद नाहीये. आज मी सगळे लोक आपापले लोक घेतात. कारभार आहे. विधिमंडळाच्या कायद्यानं म्हटलं तर मग विधिमंडळाच्या सदस्याला सोडलं जात नाही ना. विधिमंडळात याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे की आम्हाला कार्ड तरी द्यावं काहीतरी, किंवा तुम्हाला सोडण्यात येईल म्हणून दर्शन, नाही तर मग दर्शनालाच यावं नाही असं वाटतं. कशासाठी नाही तर आम्ही कायम 4 लोक असतो आमच्या बरोबर. आम्ही काय जास्त असं काही लोक, कारण काही आमदारांच्या बरोबर आम्ही पाहतो, मीडियाला बी पाहतो, 10, 15, 20 लोक सोडतात, तर ते बी अयोग्य वाटत नाही. 2-4 लोक तर शेवटी PA असतात, कधी त्यांच्या बरोबर बॉडीगार्ड असतात. हे म्हणजे थोडेसे 4 लोक असतात की PA, बॉडीगार्ड, ड्रायव्हर असे असतात 4 लोक, म्हणून 4 लोकांना सोडतात.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.